नमस्कार मंडळी. आज आपण आपल्या किचनमध्ये बनवणार आहोत अस्सल गुजराती पद्धतीचे मूग डाळीचे वडे. अनेकांना वाटतं की वडे चविष्ट होण्यासाठी त्यात खूप काही मसाल्यांची गरज असते, पण आज आपण लसूण आणि मिरचीचा वापर न करता अगदी कमी साहित्यात तरीच अतिशय चविष्ट आणि जाळीदार वडे कसे बनवायचे हे पाहणार आहोत. आज संध्याकाळच्या नाश्त्यासाठी हा बेत एकदम परफेक्ट आहे. चला तर मग घरच्या घरी हे कुरकुरीत मूग वडे कसे बनवायचे ते पाहूया. अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, म्हणजे माझा व्हिडिओ तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचेल. चला तर मग सुरुवात करूया आजच्या रेसिपीला. नमस्कार, मी आनंदी कुणाल पाटील. मी माझ्या करियन राईस या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. हे बघा, मूग वडा करण्यासाठी मी ही मुगाची सालीची डाळ आहे. ही डाळ मी पेल्याने जर तुम्ही घेतलीत तर हा 1 पेला घेतलेला आहे आणि वजनामध्ये जर तुम्ही घेतलं तर 250 ग्रॅम म्हणजे पाव किलो डाळ आपल्याला ही घ्यायची आहे. आता ही सालीची डाळ लवकर भिजते, म्हणजे आपण मूग भिजत घातले तर ते भिजायला वेळ लागतो, पण ही सालीची डाळ लवकर भिजते. त्याच्यामुळे मी साधारण 2 तास मी ही डाळ भिजवून घेणार आहे. तर हिला आपल्याला 2 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे. आता ही डाळ 2 पाण्याने स्वच्छ धुवून झालेली आहे आणि आता मी तिला पाणी घालून 2 तास भिजत ठेवणार आहे. हे बघा, आता ही डाळ आपली चांगली भिजलेली आहे. आता ह्या मी डाळीचं सगळं पाणी काढून घेणार आहे. बघा, डाळीचं मी सगळं पाणी काढून घेतलेलं आहे. गाळीमध्ये ओतून तिचं मी पाणी सगळं काढून घेतलेलं आहे, कारण आपल्याला ही अगदी ड्राय डाळ अशी आपल्याला वाटून घ्यायची. हे बघा, डाळ बारीक वाटून घेतलेली आहे. अजिबात मी पाणी वापरलं नाही डाळ वाटण्याकरता, तशीच वाटून घेतलेली. आता याच्यासाठी आपल्याला एक मसाला तयार करायचा आहे. तर त्या मसाल्यासाठी मी 1 चमचा बडीशेप घेतलेली आहे, 1 चमचा धणे घेतलेले आहेत, अर्धा चमचा जिरे घेतलेले आहेत, अर्धा चमचा मिरे. आता हे सगळं आपल्याला थोडंसं गरम करून घ्यायचं तव्यावरती आणि नंतर आपल्याला मिक्सरमध्ये भरड असं वाटून घ्यायचंय. तवा गरम झालेला आहे, त्याच्यामध्ये आता हे सगळे आपल्याला घालून घ्यायचंय आणि छान आपल्याला ते हलकंसं भाजून घ्यायचंय. हे बघा, आता हे आपलं भाजून झालेलं आहे. हे मी आता काढून घेते आणि मिक्सरवरती भरड असं वाटून घेते. बघा, आता ही आपली डाळ मी सगळी वाटलेली आहे, बोलमध्ये काढून घेतलेली आहे. त्याच्यामध्ये आता ही बघा, आपण जी कच्ची डाळ काढली होती ती आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायची. त्याच्यानंतर हा मसाला जो आपण तव्यामध्ये भाजून घेतला होता तो सुद्धा आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर 1 छोटा चमचा एवढी आमचूर पावडर मी त्याच्यामध्ये घालते. पाव चमचा एवढं हिंग घालायचंय. तेवढेच पाव चमचा आपल्याला हळद घालायचे. 1 चमचा लाल तिखट. त्याच्यानंतर एक छोटा कांदा मी चिरून घेतलेला आहे, बारीक चिरून घेतलाय, तो त्याच्यामध्ये घालायचा आहे. त्याच्यानंतर कोथिंबीर बारीक चिरून घ्यायची आणि कसुरी मेथी घालते. ह्याच्यामध्ये फ्रेश मेथी घातली तरी सुद्धा चालेल किंवा कसुरी मेथी घातली तरी सुद्धा चालेल. तिखट मिरच्या मी बारीक चिरून घेतल्यात, त्या सुद्धा त्याच्यामध्ये घालायच्या. बाइंडिंगसाठी आपल्याला बेसन लागेल. 2 टेबलस्पून एवढं मी बेसन घेतलेलं आहे. आता हे सगळं आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय. हे बघा, सगळं आता हे व्यवस्थित मिक्स झालेलं आहे. आता याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालून घ्यायचंय. आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया. 1 छोटा चमचा मी फ्रूट सॉल्ट घालते आणि आता कडकडीत तेलाचं मोहन आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायचंय. 1 चमचा मी तेलाचं मोहन घालून घेतलंय. आता हे सगळं व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचंय. हे बघा, आता आपल्याला या पद्धतीने आपल्याला
त्याचे वडे करून घ्यायचेत आणि हे आपल्याला तव्यामध्ये सोडायचे. तेल तापलेलं आहे, त्याच्यामध्ये आता आपण हे कबाब फ्राय करायला टाकायचे. खूप जाड करायचे नाही, थोडे पातळ, एकदम पातळही नाही आणि एकदम जाडही नाही, या पद्धतीने करायचे. हे बघा मस्त आता हे तरंगून असे वर आलेले. आपण यांना आता पलटी करून घेऊया. हे बघा एक बाजू छान फ्राय झालेली आहे. आता दुसरी बाजू सुद्धा फ्राय करून घेऊया. हे बघा आता ही दुसरी बाजू सुद्धा झालेली. आपण एकदा अर्धा मिनिटाकरता आपण पलटी मारून घेऊया. हे मुगवडे तयार आहेत, त्यांना काढून घेते. मस्त आता गरमागरम सर्व करूया. या कुरकुरीत मुगवड्याची रेसिपी आवडली असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.